नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24 बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील। आज दिनांक 26 जानेवारी 2025 रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणकर्ते विजय कल्याण उभेदळ राहणार हंडी निमगाव उपोषणकर्त्यांच्या मागण्या मौजे सुरेश नगर हंडी निमगाव येथील स्वस्त धान्य दुकानदार आणि स्वस्त धान्य दुकानदार परवाना प्रकरणाची स्वतंत्र चौकशी अधिकारी नेमून करून स्वस्त धान्य दुकानदार सुरेश दगडू उभेदळ यांना काळ्या यादीत समाविष्ट करणे। दिनांक 1 नोव्हेंबर 2022 रोजी पकडलेल्या रेशनिंगच्या कुपनाचा धान्य साठा बेकायदेशीररित्या सोडल्याची तातडीने चौकशी करावी। सदरचे धान्य शासकीय बारदाना गोण्यामध्ये असताना देखील कशाच्या आधारावर ट्रेंडिंगचा दाखवून रेशन माफियांच्या भाच्याला देण्यात आला याची चौकशी व्हावी। यावेळी सर्व नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते। आणि जिल्हाधिकारी साहेब यांना आमचे निवेदन असे होते की मौजे सुरेश नगर हंडी निमगाव येथील स्वस्त धान्य दुकानदार आणि स्वस्त धान्य दुकानदार परवाना प्रकरणाची स्वतंत्र चौकशी अधिकारी नेमणूक करून स्वस्त धान्य दुकानदार सुरेश दगडू उभेदळ यांना काळ्या यादीत समाविष्ट करण्याबाबत अशी आमची पहिला मुद्दा होता। दुसरी मागणी अशी होती की सुरेश दगडू उभेदळ हा खूप मोठा राशन माफिया आहे। याचं 22 ऑक्टोबर 2022 रोजी त्यांच्यावर भानाशिवरा येथे या ठिकाणी 400 गोण्या गोदामात माल विकताना गाड्या पकडल्या। त्यानंतर ती घटना चालू असतानाच त्यांनी तिथं ज्या लोकांनी आम्ही सर्वांनी मिळून त्या गाड्या पकडल्या होत्या तिथं त्यांनी त्या मुलांना हाणमार केली व तसेच त्यांच्यावर 307 असा गुन्हा दाखल झाला। त्याच्यानंतर लगेचच दिवाळीच्या टायमिंगला 1 तारखेला नोव्हेंबर 1 तारखेला त्यांनी त्यांच्या घरची दुकानाशेजारील 3 गाडे व दुकान त्यांच्या गावातील 4 गाड्यामध्ये 600 गोण्या असा माल पकडण्यात आला। अक्षरशः तो माल सडलेला होता असं शासनाने नमूद पण केलेलं आहे। आणि शासनाने पहिला जो झालता भानाशिवरात माल त्याच्यावर कायदेशीर गुन्हा केला, पण त्यानंतर 1 तारखेला माल पकडला त्यावेळेस आपल्या तत्कालीन ज्या पुरवठा अधिकारी होत्या त्यांनी इथून रिपोर्ट केला खाली तहसीलला, सांगितलं यांच्यावर गुन्हा दाखल करा, पण कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही। तसेच गुन्हा दाखल न करता त्या जसं बघितलं आता त्याच्यानंतर गावकऱ्यांचे जबाब घेण्यात आले होते। गावकऱ्यांनी जबाब घेतले, सर्वांनी चौकशी केली, अधिकाऱ्यांनी सर्व जबाब विरोधात होते आणि त्याच्या विरोधात जबाब असताना त्यांचे हास्यास्पद असे कृत्य होते सांगण्याचे। ते उत्तर असे आहेत का गावकऱ्यांनी सांगितलं पावती देत नाही, शिवीगाळ करतात, त्यांनी असे उत्तर दिलेत का हास्यास्पद आहे, वाचले तर तुम्हाला पण हसायला वाटेल। म्हणजे अक्षरशः आणि ती जो माल होता उचलताना तो पूर्ण ही शासकीय होता म्हणून शासनाने उचलला आणि पंचनामा केला ना। त्याच्या गोण्या होत्या त्याच्यावरती जर बघितलं तर शासकीय सिम्बॉल होता आणि मग तो ट्रेडिंगचा कसा झाला। आता ज्या पुरवठा अधिकारी आहे जिल्ह्याच्या त्यांनी तो माल शासकीय नाही म्हणून ट्रेडिंगचा म्हणून सोडून दिला। हा कसं शक्य आहे? जर हा शासकीय होता म्हणूनच तुम्ही त्यांचा पंचनामा केला ना। पंचनाम्यामध्ये तुम्ही नमूद केलेल्या सर्व बाबी आहेत आणि त्याच्या सडलेला माल किती आहे, किती तुम्ही त्याची पडताळणी पण केली। त्या पडताळणी जर बघितलं तर अक्षरशः माल हा 10 पट जादा आहे। दुकानात जो माल आढळायला पाहिजे होता त्या मालापेक्षा 10 पट माल जादा आढळला। आणि त्याच्यानंतर 3 गाळ्यामधला मला असं सांगितलं की हा ट्रेडिंगचा आहे। ट्रेडिंग कोण? जो भानाशिवऱ्यामध्ये त्यांच्या सपोर्टला होता ज्यावेळेस आम्ही गाड्या पकडत होतो आणि त्याच्यानंतरच त्याचाच भाचा त्याच्यावर पण 307 गुन्हा दाखल होता, तो आम्हाला हाणमारायला होता आणि त्याचाच ट्रेडिंगचा व्यवसाय दाखवून त्याच्या नावावर तो सोडलाय। असं ह्या इतकं हास्यास्पद काम चाललंय शासनाचं। हे कुठल्या आधारावर तुम्ही असे काम करता याचा आम्हाला जाब विचारणं गरजेचं आहे आणि जनतेला न्याय मिळवणं। आणि तोच न होता त्याचं परत राशन दुकान पण चालू केलं। दुकान कशाच्या बेसवर चालू केलं तुम्ही, कुठला आधार दिला? हे हास्यास्पद कारण तुम्ही सर्व गोष्टी करताय। आणि जे बघितलं गेलं अक्षरशः याची वर्तणूक आमच्याकडे व्हिडिओ वगैरे तुम्हाला दाखवतो मी। ह्या व्हिडिओमध्ये अक्षरशः तो लोकांना शिव्या देतो, जा कुठल्या अधिकाऱ्याला भेटायचं भेटा, काय करायचं करा, देणार नाही माल, पावत्या देणार नाही। तो काय सांगतो, लोकांनी नमूद केलं पावत्या देत नाही, तो सांगतो रोल संपला। अरे रोल 1 दिवस संपत असतो का 12 महिने संपत असतो? तुम्ही सांगा ना, शासनाने कशासाठी मशीन काढलं, पॉज मशीन? पावती दिली तर लोकांना कळलं ना किती धान्य मिळतं। जर तुम्ही पावती दिली नाही तर लोकांना काय कळणार आहे धान्य किती दिलं? गोरगरिबांचं धान्य खाऊन आणि गोरगरिबांवरच रुबाब आपण जे म्हणतो गुंडागिरी करतात। आणि यांनी काय झालं, भरमसाठ शासकीय मालाचा पैसा कमावून अतिशय यांच्या मी तर म्हणतो यांच्या प्रॉपर्टीच्या सुद्धा चौकशा केल्या पाहिजे शासनाने। तुम्ही काय करता काय नाही, तुम्ही कसे वागता, तुमच्यावर अधिकारी ऐकता म्हणजे येते तरी तुम्ही कुठे तडजोड करता ना, त्याशिवाय तुमचं ऐकता का? तुम्ही एवढा मोठा माल खाताना पण कुठल्या गोष्टीचा विचार न करता, कुठल्याही शासनाने याच्यावर गांभीर्य न घेता जर बघण्यात गेलं अक्षरशः तर म्हणजे जनतेला न्याय देण्याचे सोडून एकट्या माणसाचं ऐकलं। म्हणजे जबाब बघितले 300 लोकांचे जबाब कसे आहेत आणि एकट्या माणसाचे जबाब खरे मानले आणि 300 लोकांचे जबाब विरोधात मानलेत। म्हणजे आजी ते चुकीचं आहे, यातून आम्हाला न्याय मिळावा हीच आमची मागणी आमची अशी आहे का जे राशन माफिया सुरेश दगडू उभेदळ यांचं काळ्या यादीत नाव समाविष्ट करण्यात यावं आणि यांच्या कुटुंबाला व यांच्यासह कधीही राशन परवाना मिळू नये।
दुसरी मागणी आमची असेल, यांच्यावर जो गुन्हा केला नव्हता आणि इथून पुरवठा अधिकाऱ्यांनी जो ऑर्डर केली त्याप्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि कायदेशीर असं त्या बाबी आमचे सुरेश दगडू उभेदळे या कुपन चालकांनी आमचे कुपन बंद करून टाकले. 9-10 महिने झालेत, आम्हाला धान्य मिळत नाही, काही नाही. आणि त्यांच्यावर काहीतरी कारवाई करावी शासनाने. आमचे कुपन काही लोकांचे ऑनलाईन कुपन सुद्धा वाढण्यात वर्ष होऊन गेले, त्यांना धान्य मिळत नाही. तक्रार केली या संदर्भात? हो, तक्रार केलेली आहे ना आम्ही. कुठलीही दखल घेतली नाही त्यांनी. तहसीलदार साहेबांना पण अर्ज दिलेले आहेत. कुपन बंद करण्याचे कारण आम्ही त्यांच्या इलेक्शनच्या टायमाला त्याच्या विरोधात राहतो, त्याच्यामुळे त्यांनी आमचे कुपन बंद केले. पावत्या माहितल्या तर त्यांना पावत्या माहितल्या तर राग येतो. पावत्या कसल्या, काय रोल संपल्या, काही कारण सांगतात ते.